राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. काल 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पूर्ण महाराष्ट्रासोबत पूर्ण देशामध्ये उत्साहामध्ये साजरी झाली. परंतु माँसाहेब जिजाऊंच्या बुलढाण्यामध्ये अतिशय निंदनीय प्रकार घडला. म्हणजे या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहिलंय की नाही, आता ह्याच्यावरती प्रश्न फार पडायला लागलेत. म्हणजे विषय काय झाला, अत्यंत महत्त्वाचा विषय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार तालुका आहे आणि या लोणार तालुक्यामध्ये चिखला नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हटवण्यासाठी सरपंच आणि गावकरी प्रयत्न करत होते आणि मूर्ती हटवू नये म्हणून एका महिलेने विरोध केला आणि हा विरोध केला म्हणून त्या महिलेची कपडे फाटेपर्यंत त्या महिलेला मारहाण झाली. हे आपलं घडतंय महाराष्ट्रामध्ये, बुलढाण्यामध्ये, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं गाव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मामाचं गाव आहे. या बुलढाणा जिल्ह्यामधली ही अतिशय निंदनीय घटना आहे आणि त्या महिलेला इतकं वाईट पद्धतीनं मारलंय. व्हिडिओ व्हायरल झाले सोशल मीडियावरती. आपण आपलं चॅनल टाकणार नाही, कारण कुठल्याही महिलेची आबरू आपल्याला फार महत्त्वाची आहे. आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर अक्षरशः सनक डोक्यात जाते. कपडे फाटलेत अक्षरशः त्या महिलेचे आणि त्याच्यानंतर देखील ती लोक, त्या गावचे सरपंच असतील किंवा आजूबाजूची लोक असतील, अजून त्या महिलेला मारहाण करायसाठी प्रयत्न करतायत. अरे आपण महाराष्ट्रात जगतोय की नक्की कुठल्या देशात, राज्यात जगतोय? महाराष्ट्राचा बिहार झालाय की काय? या सगळ्या प्रकरणानंतर पूर्ण राज्यभर हे प्रकरण तापलं. पोलिसांच्या समोर त्या महिलेला मारहाण झाली असं त्या महिलेचा आरोप आहे. आता ही महिला कोण आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. उद्धव ठाकरे गटाची, शिवसेना पक्षाची उपजिल्हा प्रमुख आहे आणि या महिलेनी त्या गावामध्ये असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये यासाठी विरोध केला होता. आता हा पुतळा त्याच दिवशी म्हणजे काही दिवसापूर्वीच अचानक रात्री आणून बसवला. मुळात आपण मोगलांच्या कार्यकाळात जगतोय की राज्यात जगतोय की काय, अशा प्रकारची परिस्थिती. एखाद्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात गपचूप आणून बसवावा लागतो, म्हणजे त्या गावातल्या लोकांची किंवा त्या गावातल्या पुढाऱ्यांची किती दहशत असेल याचा आपण विचार देखील करू शकत नाही. आणि तो पुतळा काढायचा प्लॅन त्या गावातल्या सरपंचांनी आणि त्या गावातल्या इतर नागरिकांनी केला असा आरोप करण्यात आलेला आहे. आता जवळजवळ 20 ते 25 लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु झालं काय, छोटा पुतळा काढण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केला आणि वाचवण्यासाठी त्या महिलेला मारहाण केली. म्हणजे महिला वाचवायला गेली म्हणून महिलेला मारहाण केली. त्याच जागेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे आजच. लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेला स्वाभिमानावरती ठेच पोचते ना, त्या वेळेला 10 पटीनं जास्त आक्रमक पद्धतीनं मराठ्यांनी इतिहास घडवलाय. त्यामुळे जर कुठल्या जातीवादी किड्यांना असं वाटत असेल की या राज्यामध्ये आम्ही एखाद्या जातीला डिवचून आम्ही भांडणं लावायचा प्रयत्न करू, आग लावायचा प्रयत्न करू, तर ते सध्या शक्य होणार नाही. कारण ते तुमच्या अवलादी, म्हणजे तुमच्या खानदानी नाजायज अवलादी, औरंगजेबाला देखील ते जमलं नाही आणि कुठल्याही इंग्रजांच्या अवलादीला जमलं नाही. आजही महाराष्ट्रामध्ये मराठा माणूस म्हणा किंवा मराठी माणूस हा छाती ठोकून छत्रपती शिवाजी महाराजांची जयघोष करतो. तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची एलर्जी असेल ना, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला जास्त काय बोलू शकत नाही. त्यांना जे काय बोलायचं ते तुम्ही आता कमेंट करून सांगा. तुमचं म्हणणं काय ते या सगळ्या प्रकरणावरती कमेंट करून नक्की सांगा की आपण नक्की कुठल्या राज्यामध्ये जगतोय आणि या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहिलंय का? जर छत्रपती शिवाजी महाराजांचं, म्हणजे या राज्याचे या देशाचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा काढू नये म्हणून विनंती करणाऱ्या महिलेची जर त्यांच्याच गावामध्ये कपडे फाटेपर्यंत मारहाण होत असेल तर नक्की आपण कुठल्या मार्गावरती चाललोय, कमेंट करून नक्की सांगा.